की प्रत्येक गल्लीमध्ये गावस्कर असतो, माधुरी दीक्षित असते. हे बदल नसते तर तेव्हा सगळ्या महिला त्यांच्या आईच्या सारख्याच जगत गेल्या. महिलांचा दृष्टिकोनच बदलला. अशा समाज व्यवस्थेत घडत होतं तिथं 1000 वर्ष स्त्रीला दुय्यम स्थान दिलं. नोकरी करणारी, शिकलेली, विवाहित, लेकरूवाई, की आमचंच गाव आहे असं बदलतं की आम्हीच आमची ओळख विसरतो इथं. दॅट मेक्स रायटर बॅड रायटर और गुड रायटर. ती 82, 83, 84 ची कादंबरी तेव्हा जे बघितलं ते बाहेर आता आलं. दे टू 40 years फॉर दॅट स्टोरी टू कम आउट. मला हे व्यक्त करायचं, हा प्रसंग बाहेर काढ. आलेलं प्रत्येक लिखाण साहित्य अर्थातच नसते. ढ दर्जाचं, क दर्जाचं साहित्य खूप प्रसिद्ध होतं. दिस नॉट लिटरेचर. जे दिसलं ते लिहून काढ. का म्हणून गंगाधर गाडवांची कथा मोठी म्हणतात. शब्दांना विचारांची धार देणारी आणि वाचकांच्या मनाशी थेट संवाद साधणारी राज्यशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक, डॉक्टर, कादंबरीकार, वृत्तपत्र लेखक, नाट्य समीक्षक, व्याख्याते अविनाश कोल्हे सर यांच्या साहित्याच्या प्रवासातला अनुभव, लेखनामागची प्रेरणा जाणून घेण्यासाठी थेट संवाद साधणार आहोत. आज आपल्या स्टुडिओमध्ये अविनाश कोल्हे सर आहेत. सर नमस्कार. नमस्कार. सर मला सांगा की तुमच्या शब्द वाङ्मयाची सुरुवात कुठून झाली आणि तुम्हाला कोणत्या साहित्यातून प्रेरणा मिळाली आणि एकंदरीत तुमचा जो संघर्ष होता तो कसा राहिला आहे? कसं लहानपणापासून सगळ्यांना वाचण्याची आवड असते तशी मलाही होती. मी बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगावला शिकलेलो आहे 16 वर्ष. आमच्या घरासमोरच दस्तूर रतनची लायब्ररी होती. त्यामुळे घराच्या समोर लायब्ररी असल्यामुळे लायब्ररीत जाणं येणं, वाचणं, पडेल ते वाचणं, असं करत करत माझ्या वाचनाचा व्याप वाढत गेला. मग मी पुण्याला शिकायला आलो. छोट्या गावातून पुण्याला म्हणजे नदीतून समुद्र झाल्यासारखं वाटलं. त्या वाचन फर्ग्युसन विद्यार्थी, त्याच्यामुळे तिथली लायब्ररी, तिथलं वाङ्मयीन वातावरण, बाजूला ब्रिटिश काउन्सिल लायब्ररी, पुण्यातलं वाङ्मयीन वातावरण, ललित साहित्यिक गप्पा मॅजेस्टिकच्या, त्याच्यामुळे माझ्या वाचनाला दिशा मिळत गेली, आकार येत गेला आणि त्याच्यातून आपणही थोडंफार लिहावं असं वाटायला लागलं. आणि मग मी सुरुवात केली ऑल इंडिया रेडिओ पुण्याला. पहिल्यांदा लेखलेला गल्लीतला गावस्कर, त्याचा मला लेख तो रेडिओवरती म्हणजे की आयुष्यातला पहिला लेख आपण त्याला म्हणू शकतो. बिलकुल बिलकुल. आणि मला आजही अभिमान आहे. मी त्याच्यात असं दिसलं तुम्हाला की प्रत्येक गल्लीमध्ये गावस्कर असतो, माधुरी दीक्षित असते, असे त्या पातळीवरचे गावस्करच असतात ना. खरा गावस्कर आहे तो इंटरनॅशनल लेवलला. म्हणजे आपण म्हणतो ना गल्लीतले गावस्कर, गल्लीतले माधुरी दीक्षित, गल्लीतले हेमावली. तर तो लेखातून मी त्या मंडळीविषयी लिहिलं होतं. आणि तो युवावाणीमध्ये ब्रॉडकास्ट झाला होता. तेव्हा तो टीव्ही देत. त्यामुळे दूरदर्शन, रेडिओ ओनली मीडियम आणि लेख छापायचे, असे दोनच माध्यमातून आमची पिढी सुरुवातीला काम करायला लागली. बरं, म्हणजे गल्लीतला गावस्कर हा तुमचा पहिला लेख तो छापून म्हणजे लोकांसमोर आला. बरं बरं बरं. मला सर सांगा की तुमची कन्या झाली हो, सध्याचं आपण बोलूया की कन्या झाली हो, ही जी कादंबरी तुमची आहे ती आता सध्याला खूप गाजत आहे. तुमची 4थी कादंबरी आहे आणि या कादंबरीचं वैशिष्ट्य म्हणजे की ही स्त्री केंद्रित कादंबरी आहे आणि ती एका पुरुष लेखकाने लिहिलेली आहे. 1 लाईन मध्ये सर सांगा. कसं 85 साली 75 ते 85 हे दशक युनायटेड नेशनने आंतरराष्ट्रीय महिला दशक म्हणून जाहीर केलं 10 वर्षात, 75 to 85. ते वारे हळूहळू भारतात, महाराष्ट्रात, मुंबईत यायला लागले. तर 82, 83, 84 काळामध्ये ते यायला लागले आणि पहिला रिसेप्शन त्या विचारांचं झालं नोकरी करणाऱ्या महिलांकडून. ऑब्व्हियसली त्या नोकरी करतात, प्रवास करतात, त्यांना कार्यालयामध्ये त्रास होतो. त्यांना त्यावेळेला लक्ष की स्त्री मुक्ती हे काहीतरी आपण पिकअप केलं पाहिजे, लक्षात आलं होतं. त्याच्यामध्ये मग लक्षात आलं की जर एक साधी बाई, जिला काही फार माहिती नाही, तिला ह्या विचार तिच्या आयुष्यात शिरले तर ती कसे ते पचवत जाईल आणि ते विचार त्याच्यात कसे बदल घडवून आणत जाईल, याचं प्रोसेस. म्हणजे आपण एक घटना घडली की तो काही अपघात नाही ना की झाला आणि संपला, ती प्रक्रिया. आज शिरले, वाचलं, नाही आवडलं, परत वाचलं, नाही आवडलं, सभा संमेलनाला गेली, कार्यकर्त्यांनी मिटिंगला गेली, काम केलं, त्याच्या म्हणजे असं ते हळूहळू बदल होत जातो ना माणसामध्ये. हे बदल नसते तर तेव्हा सगळ्या महिला त्यांच्या आईच्या सारख्याच जगत गेल्या असत्या. बरोबर. म्हणजे आजी, आई, बट फॉर दिस न्यू आयडियोलॉजी, स्त्री मुक्ती, स्त्री केंद्रित जगण्याची पद्धत, याच्यामुळे महिलांचा दृष्टिकोनच बदलला ना. म्हणजे तुमच्या पिढीचा, आमच्या पिढीच्या महिला आणि आजी पणजी, खापर ज्यांच्या महिला, ह्या दोन पूर्ण वेगळंच जग आहे ना ते. आजी पणजीला काय की नवरा कधी त्यांनी मी केली पुरणपोळी त्याला आवडेल की नाही, माझा मुलगा मोठी, यात माझ्या घराच्या घराबाहेर
त्यांच्या घरात जग नव्हतं. स्त्रीमुक्तीमुळे महिलांना स्वतःची जाणीव झाली की मी व्यक्ती आहे, बाई नाहीये. आय एम अ पर्सन, आय एम नॉट अ वुमन. आणि मग माझे म्हणून काय अधिकार आहे, माझे म्हणून काय लेवल आहे, माझी म्हणून काय पोझिशन आहे. त्याच्या अनुषंगाने हे अशा समाज व्यवस्थेत घडत होतं जिथं 1000 वर्ष स्त्रीला देवस्थान दिलेलं आहे. सो यू आर एंटरिंग इन टू एरिया ऑफ डिस्प्यूट. आणि ते डिस्प्यूट घरापासून सुरू होतो. म्हणजे नवरा, भाऊ, वडील, शेजारचा, या सगळ्यांना ही नवी स्त्री हँडल करायची सवय नाही ना. बरोबर बरोबर. म्हणजे माझे पणजोबा, माझे आजोबा, आम्ही एकत्र महिला बघितलेल्या आहेत. पण आता माझी मुलगी वेगळी महिला आहे. तिला कसं हँडल करायचं मला धड माहिती नाही ना. बरोबर बरोबर. तर हे या सगळ्यातून त्या एक लोअर मिडल क्लास नोकरी करणाऱ्या विवाहित, शब्द एक एक ऐक, नोकरी करणारी, शिकलेली, विवाहित, लेकरूवाळी अशा महिलेच्या आयुष्यात हे विचारानंतर काय झालं. दॅट इज द स्टोरी ऑफ दॅट गर्ल. म्हणजे तो एक त्या पुस्तकामध्ये मांडण्यात हा आला. तो हा त्यातला वन लाईनर आहे. म्हणजे वन लाईनर म्हणजे मी एक पॅरेग्राफ बोलून गेलो. पण पॉइंट इज व्हॉट हॅपन्स टू वुमन हु रिसीव्ह दिस न्यू आयडियोलॉजी. ज्या स्त्रीला जाणीव झाली आपण आणि हळूहळू झाली, एकदम स्वप्नाने पडलं, साक्षात्कार नाही झाला. तो पुराण कथांमध्ये साक्षात होतो. इथं ई स्लोली स्टेप इन टू अँड मूव्ह इन टू अँड ग्रो इन टू दॅट आयडियोलॉजी. एक दिवशी मी स्त्री मुक्तीवाद देईल असं होत नाही ना. बरोबर. हळूहळू आणि तो बदल सुद्धा. बरं सर, मला एक सांगा की म्हणजे की जो लेखक असतो, समजा की मी काहीतरी वाचते, ठीक आहे, मग मी ते चिंतनात आणते आणि मग ते लिहावं असं वाटतं. करेक्ट. तर काय असतं तेच कसं असतं. आता आज घरून निघालो मी, इथपर्यंत आलो. हा एक प्रवास आहे एका प्रकारचा. आणि दुसऱ्या प्रकारचा सुद्धा एक प्रकार तो भौतिक प्रवास आहे. ट्रेन पकडली, इथं होतं, रिक्षात पकडली, इथं आलो. पण हा बघताना मला माझ्याही नकळत मी काही बघितलं असेल ते आज मला जाणवणार नाही. कधी काही लिहायला बसलो तेव्हा लक्षात येईल की अरे मेट्रोचं बांधकाम सुरू होतं, रिक्षावाला रस्ता चुकला होता, मग गुगल मॅप टाकावा लागला, तुला फोन करावं लागलं. हे मी बनवलं की नाही. तर कधी काही एखादी कादंबरी जेव्हा लिहायची वेळ, कथा लिहायची वेळ, की असा एक बरं तोही मुंबईकर, मीही मुंबईकर, असं नाही का मी बाहेरून आलो किंवा तो आजकालच रिक्षा चालवायला लागला, तरी आम्ही दोघे चुकलो. कारण आता मुंबईच बदलते. ह्याच ऑफिसमध्ये मी 5 वर्षापूर्वी आलो होते, 1919 साली इलेक्शनच्या वेळेस. आज मला ऑफिस नसतं सापडलं, कारण मेट्रो झालेल्या आहेत, स्काय सर्व्हर झालेले आहेत, उंच उंच इमारती झालेल्या आहेत. तर एंटायर स्कायलाईन इज चेंजिंग मुंबईची. तर हे सगळं माझ्या नकळत मी नोंद देतोय ना. म्हणजे ते अनुभव म्हणू शकतो आपण. आता जेव्हा एखाद्या अर्बन लाईफ वरती चेंज, बदलत्या महानगरावरती लिहायची वेळ, त्या अनुभव तिचा आपोआप धावत येईल की आमचंच गाव आहे. असं बदलते की आम्हीच आमची ओळख विसरतो इथं. लक्षात. आता हा समजा एखादा माणूस घाटकोपरला लहानचा मोठा झाला, आता वाशीत राहायला गेला, तो आज घाटकोपरला गेला, त्याचा घाटकोपर नाही येते, आता नवीन घाटकोपर झालं. ते इट्स अ डिफरंट. हा जो बदलाचा डायनामिक्स आहे हा खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे सर मला हे जाणून घ्यायचं की म्हणजे ही लेखनासाठी जी प्रेरणा आहे ती तुम्हाला कुठून मिळते? म्हणजे समाजातून, अनुभवातून? हे सगळं यू आर ऍज अ रायटर, यू आर ऑन ड्युटी 24/7. सतत तुमचं काम सुरू असतं, तुमच्याही नकळत. ही त्यातली गंमत आहे, तुमच्याही नकळत. आता हे मी थोडं कॉन्शियसली जे झालं ते सांगितलं. 15-20 वर्षापूर्वी हे मी नकळत. आता ही स्त्री मुक्तीची कादंबरी ही 82, 83, 84ची कादंबरी. तेव्हा जे बघितलं ते बाहेर आत्ता आलं. दे टू 40 years फॉर दॅट स्टोरी टू कम आउट. 85 to 2025 40 वर्ष लागली. 40 वर्ष लागली. बरोबर. तेव्हा जे दिसलं मला, तेव्हा जे मी बघितलं, तो असं मुळत राहिला, हे राहिला, बागरावला गेला, पुढे उतरायला, एका दिवशी असा आला बाहेर. आणि देन म्हणजे ऑब्झर्वेशन म्हणू शकतो. ऑब्झर्वेशन आपोआपच होत असतं. म्हणजे असं की आता विचार आपण त्याचा व्यायाम करायला बाहेर पडतो, वॉक करायला बाहेर पडतो, अनुभवायला बाहेर पडत नाही लेखक, तो अनुभव घेत असतो. बरोबर. लेखक आय ऑलवेज ऑन ड्युटी. आता हा अनुभव सुद्धा आहे की टीव्ही वरती चॅनेलचं ऑफिस कसं असतं, कसं बदललं, नवीन मुलं काय करतात, हा कुठून शिकून आला, तू कुठून शिकून आले. आता हा असा कॅमेरा तेव्हा नव्हता जेव्हा मी आलो. 2019 साली त्याचा डिफरंट कॅमेरा. हे सगळे बदल आहेत ना. हे माझे नकळत मी नोट करतो, माझे नकळत. आणि मग कधीतरी जेव्हा लिहायची वेळी त्या तपशील समोर येतात, त्यातले जे रेलेव्हंट असतात, हा मुद्दा लक्षात घे. 1000 गोष्टी माझ्या वेळेवर पुढे आहेत, त्यातल्या 10 गोष्टी उचलायच्या आहेत. हे जे 10 गोष्टी उचलणं असतात 100 पैकी, दॅट मेक्स रायटर बॅड रायटर और गुड रायटर. कारण त्याच्यात तुम्हाला चॉईस करावं लागतं ना. आणि त्या चॉईस ती पण नंतर संगती लावावी लागते. ही घटना, त्याच्यात ती घटना, त्याच्यामध्ये त्या कॅरेक्टरचा ग्राफ वाढताना दिसला पाहिजे.
नाही तर मग हा प्रसंग नंतर प्रसंग असं याच्यात काही झालंच नाही, मग दुसरा प्रसंग कशाला लिहिला? देर मस्ट बी ग्रोथ. एक माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून, समाज म्हणून, शहर म्हणून आपल्याला बदल होत असतात ना. त्या बदलांची तुम्हाला दिशा सापडली पाहिजे. आता आपण मुंबईतच बघतो, माझी 40 वर्षापूर्वीची मुंबई, आजची मुंबई मला तर अनोळखी वाटतं. एखाद्या भागात गेलो तर गिरगावात मी सुरुवातीला राहत होतो, आज माझं गिरगाव असं वाटत नाही. 40 मधली बिल्डिंग वर दुकान टोपीच पडते. इट्स अ डिफरंट गेम ऑल टुगेदर. त्यामुळे तुम्हाला आलेल्या अनुभवातून काय घ्यायचं, काय घ्यायचं नाही, हे लेखकाचं कौशल्य असतं. आणि जे घेतलं 10 त्याचं संघटना कशी बांधायची, हाऊ डू यू ऑर्गनाइज दॅट पीसेस. 10-15 प्रसंगातून एकत्रतून तुम्हाला एक कादंबरी उभी करायची. आता या कादंबरीत समजा 5 प्रसंग होते, त्याच्यातले 2च घ्यायचे, तर तू कुठले 2 घ्यायचे? दॅट डिसाइड्स द लेखकांनी त्याचं कौशल्य असतं, त्याचा अनुभव असतो, त्याचं जीवनाविषयक आकलन असतं की या प्रसंगातून असं व्यक्त होतं, या प्रसंगातून तसं व्यक्त, मला हे व्यक्त करायचं, हा प्रसंग बाहेर काढ, हा प्रसंग आधी घे. कारण ह्याला एवढं असतं, पण तेव्हा लिहायचं एवढंच आहे. सो सेल्फ एडिटिंग नावाचा प्रकार आहे ना. आता आपण 1 तास बोलू, त्यातला अर्धा तास दाखवशील की नाही, तिथं पण एडिटिंग आहेच ना. त्याच्यातून सुसंगत आहे, हा प्रश्न रिपीट होतोय, हे उत्तर रिपीट होतोय, हे कट कर. आता हे काय एक्झॅक्टली एडिटिंग आहे ना. तर एडिटिंग लेखकाला स्वतः करावं लागतं, ते पुस्तकामध्ये करावं लागतं. लिहून की अरे इथे कादंबरीचा स्पीड डी लावतो, 2 प्रसंग काढ, असं सेल्फ एडिटिंग करणं गरजेचं आहे. बरं, अजून एक प्रश्न की जो आजचा प्रश्न आहे की सोशल मीडिया, ठीक आहे, तर सोशल मीडियावरचं जे लिखाण आहे, तर त्याला आपण साहित्य, आता कसं आहे माहितीये का, की त्याचा अजून काही कोणी ठाम आणि कोणी असा ठाम निर्णय देऊ शकत पण नाही. पण मला असं वाटतं की आलेलं प्रत्येक लिखाण साहित्य अर्थातच नसतं. एखादी चांगली कविता असते, ती कविता म्हणून वाईट असते, तर ती साहित्य असलं ते इट्स अ बॅड, म्हणजे हा सिनेमा आहे पण हा वाईट सिनेमा आहे. आता समजा आपण चहा पित असतो, हा चहा आहे पण हा वाईट चहा आहे, बरोबर, पण हा चहाच नाहीये असं म्हटलं तर म्हणजे हे साहित्य नाहीये. हा पहिला अर्थ साहित्य आहे की नाही, हा पहिला निर्णय. त्याच्यानंतर ही कविता आहे मान्य, पण ही वाईट कविता आहे, ही बळी कविता आहे, ही खूप चांगली कविता आहे, ही उत्तम कविता आहे. त्याच्यामध्ये पण वर्गीकरण आहे ना. आता मी प्राध्यापक आहे, 10 मुलांनी पेपर दिले, हा नापास झाला, याला 50% मिळाले, त्याला गोल्ड मेडल मिळालं, त्याला 70% मिळाले. एकच विषय 10 मुलांनी तो हँडल केला, त्याचं मला वर्गवारी करायला लागली, प्रतवारी करावी लागली. तसं सोशल मीडियाच्या साहित्याचं पण आहे. ही कविताच नाहीये, पूर्णविराम. ही कविता आहे पण वाईट कविता आहे, ही कविता आहे पण बरी कविता आहे, ही चांगली कविता आहे, मग वर्गवारी सुरू होते. त्यामुळे सोशल मीडियावर साहित्य आहे की नाही हा मुद्दा, याचं उत्तर कोणी ठाम देता येणार नाही. अच्छा, मी त्याचं अजून ठाम उत्तर ना कोणी, माझ्या मते कोणी देऊ शकत नाही. कोणी दिलं तर ते उत्तर त्याच. मला नाही होतं की आता समजा 2 पोस्ट वाचल्या तर इज इट लिटरेचर, सांगता येत नाही. बरोबर. सर, तुम्ही राज्यशास्त्राचे अभ्यासक, प्राध्यापक, ठीक आहे, तर नवीन लेखकांकडे कसं बघताय? म्हणजे काय झालं, गेल्या 15-20 वर्षात मला असं दिसतं की लेखन ही कला आहे, याचाच विसर पडतो. तुला चित्रकार व्हायचं असेल, तू जे कॉलेजमध्ये जाते, 5 वर्ष शिकते, तुला शिकवणारे असतात, तुझ्याबरोबर 10 लोक शिकत असतात, तुम्ही एकमेकांमध्ये मिसळता, काम करता, परीक्षा देता, पास होता, नापास होता, त्याला मेडल मिळालं, हिला गोल्ड मेडल मिळालं, मला कमी मिळालं, म्हणजे तुम्ही त्या वातावरणात 5 वर्ष राहता आणि शिक्षकांकडून शिकता, फिजिकली शिकता. तसं गायनाचं, तुला गायक व्हायचंय तर तू कोणाकडे जाशील, गंडा बनशील, 5-10 वर्ष गायक करशील, त्यांच्या शागिर्दी करशील जुन्या भाषेत, मग ते तुला म्हणतात की हा आता नाव युअर रेडी, तुला डान्सर व्हायचंय. तू एखाद्या नृत्य कला विद्यालयात गेली, 4-5 म्हणजे काहीतरी तू शागिर्दी केली, कोणाकडून तरी शिकली. साहित्य ही कला दुर्दैवाने असं आलं की कागदात लिहिलं की झालं. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का की देयर इज नो ट्रेनिंग? ते आजचे जे लेखक ते अनट्रेन्ड आहेत, त्यांच्याकडे अनुभव सांगण्यासारखं खूप आहे, पण त्यांना दी तालीम लागते, जो व्यायाम करावा लागतो कुस्तीगीर, ती नसल्यामुळं ढ दर्जाचं, क दर्जाचं साहित्य खूप प्रसिद्ध होत आहे. जसं म्हणजे बॅड लिटरेचर, लिटरेचर पण बॅड लिटरेचर, दर्जा वाईट आहे त्याचा. कारण त्यांना कोणी गुरु नाही, त्यांनी तालीम केली नाही. म्हणजे एक 20-22 वर्षाचा माणूस आहे, त्यांनी दानकर कादंबरी लिहिली, काही हरकत नाही. त्याच्या आधी 10-15 कादंबऱ्या वाचून बघतो, एक अभ्यास म्हणून. अभ्यास बघ, टाइमपास नाही. ट्रेन मध्ये आपण प्रवास म्हणून ते वाचन वेगळं. मला कादंबरीकार व्हायचंय म्हणून या 10 कादंबऱ्या वाचणार की यांनी कसं लिहिलं.
म्हणजे त्यांनी अभ्यास केला पाहिजे, त्याला एकलव्यासारखं शिकलं पाहिजे की गोरखेची कादंबरी याच्यात काय केलंय त्यांनी, ही आई कशी आहे, हा बाप कसा आहे, हे कसं चितारलं, ही गोष्ट पुढे कशी सरकली, ही गोष्ट संपली कशी. अनेक कादंबऱ्या वाचल्यानंतर मला असं होतं की ही कादंबरी सुरुवात कुठे झाली सांगता येत नाही, संपली कुठे सांगता येत नाही. म्हणजे लिहायला सुरुवात केली, लिहिल्या एक दिवशी थांबला. हे साहित्य होत नाही ना, हे लिखाण आहे. इज नॉट लिटरेचर, दिस इज जस्ट इंटरेस्टिंग डॉक्युमेंटेशन. हे नवीन जे लेखक आहेत त्यांच्यासाठी हे खूप तुम्ही एक चांगलं एक्झॅक्टली. हा, की तुम्हाला तालीम करावी लागते. बरोबर. हा, तुम्ही 10 मोठ्या कादंबऱ्या, मी गावकीचा इडियट सारखी कादंबरी का मोठी, सगळं जगभर याला मोठं का म्हणतात, तू वाच आणि विचार कर ना का म्हणतात याला मोठं, काय आहे याच्यामध्ये. असं तू एखादा सिनेमा बघितला तुला की हा सिनेमा मस्त आहे, तू जर इफ युअर अ फिल्म मेकर तू असं बघशील ना, यांनी कॅमेराचा अँगल कसा घेतला, यांनी शॉट कसा कट केला, यांनी आवाज कसा मिक्स केला, यांनी पॉजेस कुठे टाकले. हा अभ्यास नाही का. बरोबर, हा अभ्यासच आहे. हा, तू काही नुसतं प्रेक्षक म्हणून सिनेमा बघत नाही ना. नाही. ते आम्ही बघू सिनेमा बघितलं, 100 रुपये अरे मजा घे, चल मस्त आली, चल घरी, संपलं. पण ऍज अ स्टुडंट ऑफ फिल्म मेकिंग तू सिनेमा कसा बघशील, शॉट किती मोठा घेतलाय, टॉप अँगल लावलाय का, की त्यामध्ये हा मिड शॉट आहे का, इथे क्लोजअप घेतला बरोबर आहे का, त्याच्या जसं घेतलं असतं तर. असं करत करत तुम्हाला फिल्म मेकिंग शिकता येईल. तसं तुम्ही कादंबरीचं लिखाणाचं केलं पाहिजे की ही कथा का म्हणून गंगाधर गाड्यांची कथा मोठी म्हणतात, का काय असते याच्यात 60-70 वर्ष तरी अजून लोक गाडीला का वाचतात, अजून पेंटच्या कादंबऱ्या का वाचतात, याच्यात काय असं आहे जे अजून टिकलेलं आहे. म्हणजे कुठेतरी शिक्षण जे त्यांचं आहे ते कमी त्याला ट्रेनिंग, आपल्याला तशी पद्धत नाहीये आणि गुरुकुल पद्धत नाहीये की बाबा तुझं जर एखाद्या कादंबरी करण्याच्या तुझा गुरु कोण, तर हा प्रश्नच समजणार नाही. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की म्हणजे त्यांना वाटलं आणि त्यांनी लिहिलं. हा, त्यामध्ये इतकं इट हॅज बिकम सो कॅज्युअल आर्ट. तू एखाद्या डान्सरला विचार तुझा गुरु कोण, तो लगेच नाव घेईल. हो, एखाद्या सिंगरला विचार तुझा गुरु कोण, तो लगेच नाव घेईल. म्हणजे देर इज अ मेथड, देर इज अ प्रोसेस, त्याच्यातून तुम्ही पुढे जाऊ शकता. साहित्य कलेमध्ये काय होतं, असं काही नसल्यामुळं एव्हरीबडी इज रायटर, प्रत्येकाला असं तुम्ही लेखक आहे. हा, तू जे त्या विद्यार्थ्याला सेकंड इयरचा विचार तर तू चित्रकार आहे, नाही सर 2-3 वर्ष लागतील मला, तो स्वतःहून सांगेल डिग्री मिळायची आहे मला सर, आय एम देअर बट आय एम नॉट देअर. मी प्रोसेस मध्ये 2 वर्ष 2 वर्ष काढायची आहेत मला. तसं एखाद्या कादंबरीकाला विचारायचं झाली 2 कादंबरी आल्या माझ्या. म्हणजे असं चित्र आहे. हो, असे कितीतरी. आता एक जाणीवपूर्वक मी जेव्हा वाचन करतो तेव्हा मला जाणवतं की दिस नॉट लिटरेचर, जे दिसलं ते लिहून काढलं. त्याला तो फॉर्मचा अभ्यास करावा लागतो, कोणाकडून शिकावं लागतं. गुरु करा किंवा एकलव्यासारखं करा, 10 मोठे कादंबरीकार वाचा, त्याचं स्वतःच बघा की यांनी काय केलं, कसं केलं, ही कथानक इथं काय संपलं, त्या कथानक हा काय काय करू शकला असता, काय केलं आहे आणि काय केलं नाही, असं स्वतः हे ट्रेनिंग नसल्यामुळं लिटरेचर बिकम काय म्हणायचं व्हेरी इझी आर्ट. कोणी लिहितं ऐकायला नाही का. सर, तुम्हाला परदेशी नाटकांची आवड आहे, तुम्ही खूप असे नाटकं पाहिलेली आहेत, तर मला सांगा की हे जे तुमचं रंगदेवतेचं आंगलं रूप आहे, म्हणजे आतापर्यंत आपण पाहिलं तर मराठी रंगभूमीवरती बऱ्याच लोकांनी लिहिलेलं आहे, बोललेले आहेत, पण अमराठी रंगभूमीवरती लिहावंसं का वाटतं? मी सांगितलं खामगावला शाळेत शिकत होतो आणि मठाच्या रविवार पुरवणीत किंवा रसरंगमध्ये ज्ञानेश्वर नाटकणी, महादेव मनोहर यांचे इंग्रजी नाटकांवरचे लेख यायचे. तेव्हा मला असं वाटतं की यार मी खामगावला आहे, हे नाटक मला कधी बघायला मिळतील, आणि बघायची इच्छा होती. शेक्सपियर नाटक, बनॉर्चाचं नाटक, इब्सेनचं नाटक, ते खामगावला येणं शक्यच नाही. मग मी पुण्याला आलो. पुण्यात खूप काही मिळालं, पण इंग्रजी नाटकं आणि प्रभात सारखे परदेशी सिनेमे दाखवणारी फिल्म क्लब असे नव्हते. त्यामुळे मी 80 साली ठरवून मुंबईकर झालो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की मराठी नाटकांवरती लिहिणारे खूप आहेत, एक त्याच्यामुळे आपण त्यात जायला नको. दुसरं मला असं वाटतं की मुंबई ही बहुभाषिक गाव आहे, इथे गुजराती आहे, हिंदी, सगळी रंगभूमी पण आहे. हिंदी रंगभूमी आहे, गुजराती रंगभूमी आहे, उर्दू रंगभूमी आहे, पण याचं मराठी रसिकांना जवळजवळ माहिती नाही. ज्या क्षणी तू आता चांगल्या मराठी रसिकाला विचारलं किंवा पृथ्वी थिएटरला कुठली नाटकं बघितली गेल्या 5 वर्षात तुम्ही, तर तो जवळचं नकारात्मक उत्तर देईल. जवळचं एखादा माहित सुद्धा नसेल. तर त्याच्यामुळे माझं असं लक्षात आलं की ह्या रंगभूमीविषयी आपण मराठीत लिहावं, म्हणजे मराठी प्रेक्षक वाचतील, मराठी नाट्य रसिक वाचतील, आणि मग त्यांना असं कदाचित वाटेल की जाऊन आपण हे बघावं.
आता बघतात की नाही बघतात हा माझा मुद्दा नाही, मी घोड्याला पाण्यावरती नेऊ शकतो, बळीवरील पाणी नाही पाजता येत. अशा ह्या मोटिवेशन मधून मी गेले 30-35 वर्षात जवळ 550-600 नाटकं बघितली असतील. 600 मराठी, त्यात मग स्पॅनिश असेल, रशियन असेल, म्हणजे आणि ती नाटकं जरी परदेशी असली तरी ते सादर करणारे भारतीय आहेत. म्हणजे नसीरुद्दीन शाह तो सॅम्युअल बेकेटचं नाटक सादर करतो, नाटक बेकेटचं सादर करणारा नसीरुद्दीन शाह तो भारतीय माझ्यासारखा. परदेशी लोकांनी परदेशी नाटक सादर केलेले प्रयोग मुंबईत फार कमी होतात. क्वचित अमेरिकन सेंटर तर्फे एखादा फॉरेनचा ग्रुप इन्व्हाइट केला जातो, ब्रिटिश काउन्सिल तर्फे इन्व्हाइट केला जातो, ते मी बघितलेले आहेत. पण 100 नाटकं समजा मी परदेशी बघितले असते, त्यातले 99 भारतीयांनी केलेली आहेत. त्यात खूप नादिरा बबर, राज बबरची बायको, ओम कटारे, नसीरुद्दीन शाहचं नाव घेतलं आपण, असे खूप म्हणजे ते मुंबईतल्या मराठी रंगभूमी स्वतंत्र जग आहे. त्यात बऱ्याच वेळा परदेशी नाटकं सादर होतात, ज्याची मला आवड आहे. परदेशी नाटकांची जास्त आवड आहे. त्याच्यामुळे मी ते नाटकं बघत गेलो, मग त्यात लिहित गेलो. बघता त्याचं एक पुस्तक आलं 2016 साली, रंग देते चांगलं रूप. दुसरं पुस्तक येण्याची शक्यता आहे. तर दुसरं पण आता त्याच परीक्षेला पण काय म्हणजे परदेशी नाटक मी मराठी नाटकं तशी खूप कमी बघितली, कारण वेळ कमी असतो. आणि तिचं मला असं लक्षात की तिथं कल्पकता खूप मोठी असते आणि त्याचं सादरीकरण वेगळं असतं. म्हणजे तू माझ्याबरोबर एक मराठी नाटक बघ, त्या दिवशी संध्याकाळी पृथ्वीलाच माझ्यावर दुसरं एक मराठी नाटक बघ, तुला असं वाटलं की बापरे हे दोन वेगळेच जग आहे. म्हणजे काय फरक असा की विषय वेगळे असतात, सादरीकरण वेगळं असतं, अभिनय वगैरे सगळं ठीक आहे, लाईट वगैरे सगळं कॉमन फॅक्टर आहे, पण त्याचा वापर कसा करायचा आयुष्यात. म्हणजे चहाची पावडर आहे, साखर आहे, दूध आहे, तू केलेला चहा मी केलेला चहा बदलेल की नाही. बेसिक घटक तेच आहेत, लाईट्स आहे, नेपथ्य आहे, प्रॉपर्टी आहे, कॉस्ट्युम्स आहेत, पण ते वापरायचे कसे, हाऊ डू पुट टू यूज, ते आपल्याला ते त्याच्यात खूप फरक पडतो. कल्पकतेचे फरक पडतात, सादरीकरणाचे विषय म्हणजे विषय. आता मी मॅक्लियर नावाचं नाटक बघितलं, मॅक्लियर, त्याच्यात 70-80 वर्षाचा जुना नट दाखवला, तो शेक्सपियर रंगभूमीवरचा, आणि तो आता नेहमी काळानुसार प्रत्येक जण आउटडेटेड होतो, तो होतो, पण त्याला त्या काळातून तो बाहेर येऊ शकत नाही. तो सतत शेक्सपियरच्या नाटकाचे संवाद म्हणत असतो, कधी मॅकबेथ, कधी लियर, म्हणून ते मॅक्लियर, मॅकबेथ मध्ये मॅक आणि किंग लियर म्हणलं लियर, म्हणून ते नाटकाचं नाव मॅक्लियर. आणि त्याची मुलगी तिच्या वयाची, तिला लक्षात येते की आता वडिलांना ती उपाय काय, मग ती म्हणते की दिवसभर तुम्ही हेच करा, याच्यामुळे तुम्ही सेन राहू शकता. आणि ते खूप इंटरेस्टिंग नाटक होतं ते. सध्याला तुम्ही पाहिलं, आता गेल्या 4-6 महिन्यापूर्वी पाहिलं, त्याचं परीक्षण केलं, त्याचं परीक्षण पण केलं. अक्षरनामा आमचा तो राम जगताप संपादक, त्याच्यावर बऱ्याच परीक्षण येतं. बरं, परीक्षणावर आठवलं की तुम्ही 550 इंग्रजी पुस्तकांची परीक्षण केली आहे मराठीमध्ये. तर त्याबद्दल सांगा. 2002 साली नवशक्तीमध्ये माझं इंग्रजी ग्रंथ परिचय असं सदर सुरू झालं. आठवड्याला एक इंग्रजी पुस्तक. 2002 ते 2012 असे 10 वर्ष, म्हणजे 52 आठवडे, 2010 वर्षाचं 550 पुस्तकांची परीक्षा केली. त्यात मग सोशोलॉजी, इंटरनॅशनल पॉलिटिक्स, इंडिया पाकिस्तान रिलेशन, भारतीय घटना, भारताची पक्ष पद्धती, एखाद्या राजकीय नेत्याचं चरित्र, इंदिरा गांधीचे चरित्र, माओचं चरित्र, असं इंग्रजीतली पुस्तकं मराठीमध्ये. त्यामुळे म्हणजे परत ती हे जे भाषिक भिंती आहेत हे पाडण्याचा आहे नंबर प्रयत्न की तुम्ही मराठी पुस्तकं वाचता, तुम्ही मराठी लेखकांनी लिहिलेलं माओचं चरित्र वाचलं, आता मी तुम्हाला एका रशियन माणसांनी लिहिले माओचं चरित्र, त्याच्याबद्दल सांगतोय. आता वाचा नका वाचू तर तुमचा भाग आहे, पण मी त्याचं तुमच्याबरोबर नेऊन ठेवलं. असे 550-600 पुस्तक परीक्षा केलेली आहेत. सर खूप खूप धन्यवाद, आम्ही इकडे आलात आणि आमच्याशी संवाद साधला. आनंदाची गोष्ट. या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत राहा महाराष्ट्र.